तर ओली आपण ना सामन्याकडे 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। या नाणेफेक जिंकून अप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे या जय बजरंग भिनार संघाने। जन्मना खोनी विपक्ष जय बजरंग भिनार या दोन संघांमधला सामना आता मात्र सुरू होतोय। या 3 षटकांचा सामना पावलपेचं षटक नसणार आहे, म्हणजे पहिल्या षटकापासून विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल। नेक्स्ट मॅच 4 षटकांचा सामना असणार, मात्र इनिंग ब्रेक मध्ये जर संघ इथे दाखल झाले नाही तर आपला एक षटक कमी केला जाईल आणि तो सामना 3 षटकांचा खेळवला जाईल। याची पुढील जो सामना आहे त्या दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे। जय भोलेनाथ सरवली आणि HD स्पोर्ट्स केवनी नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल। या दोन्ही संघांनी आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या गोष्टीची दखल घ्यायची आहे, नोंद घ्यायची आहे। महेंद्र गुलवी इथे मात्र वाईड यॉर्कर आणि पंचांचा इशारा वाईडचा येतोय। आव्हान तर धावेने अकाउंट ओपन होतोय। महेंद्र गुलवी आपण पाहतोय मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी निर्धाव षटक हाताळताना विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केली होती। मात्र पहिला चेंडू दिशाईन यायला मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो झालेला आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय जिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव फलंदाज पूर्ण करतायत। आव्हान त्याच्या रूपाने धाव, बायच्या रूपाने धाव। पहिले षटक मार्गस्थ आहे महेंद्र गुलवी राईट मोर द स्टंप। इथे मात्र लॉफ केले चेंडूला, लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जातोय लॉंग ऑन वरून सीमा पार षटकार। आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका केलेला आहे या स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवला आहे या पार्किंग प्लॉट मध्ये। सुरेख फटका फलंदाज कुणाल पाटीलच्या बॅटमधून कुणाल पाटील षटकाराने आपला अकाउंट ओपन करतो आणि षटकाराने जवानमान कोणी संघाची धाव संख्या 8 वर पोहोचते। 3 षटकांचा सामना पाहायला मिळत आहे। इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू पाहायला मिळतो या षटकामध्ये। हा दुसरा चेंडू इथे पुल केलेल्या चेंडूला शॉर्ट ऑन पुल कंट्रोल पुलचा फटका पाहायला मिळतो, मात्र मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे। एक धाव फलंदाज पूर्ण करत आहेत। धावसंख्या दुहेरी अंकामध्ये डबल डिजिट मध्ये पाहायला मिळते। 10 रन्स 10 धावा। नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जहानमान कोणी संघ दोन्ही संघाने आतापर्यंत आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे, मात्र हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। रिव्हर्स फटका पॉइंट रिजनला भेदून चेंडू निघून जातोय बॅक पॉइंट रिजन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार। अतिशय सुरेख फटका हे आपण पाहू शकता अगोदरच तयार होता। स्विच इट नक्कीच स्टॅन चेंज केला होता। खरं तर केविन पीटरसन इंग्लंडचा जो फलंदाज होता त्या फलंदाजाने सर्वोत्तम अशा प्रकारे फटका खेळला होता आणि ते केविन पीटरसन बंधारा आपण पाहतोय कोणी संघाचा फलंदाज दक्षित सिंगोले। इम्प्रोज फटका यावेळी मात्र फाईन लेगच्या डोकारून चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार। व्हॉट अ बॅटिंग। बॅक टू बॅक 2 चौकार दक्षित सिंगोले याच्या बॅट मधून। दक्षित सिंगोले असा एक फलंदाज आहे या अगोदर बाली ट्रॉफी मध्ये जर बघितले तर सिटीचे संघ खेळताना पाहायला मिळत, मात्र बाली ट्रॉफी मध्ये ज्यावेळी ग्रामीण संघ घेतले गेले आणि त्यावेळी मात्र पहिलं अर्धशतक झळकवण्याचा विक्रम या फलंदाजाने परशुराम टावरे स्टेडियमवर केला होता।
आणि त्या दिवशी तो प्लेअर ऑफ द डे देखील ठरला होता. दक्षिश सिंगोले भल्या भल्या संघाला नक्कीच या संघाने पराभवाचं पाणी पाजलं होतं. तोच फलंदाज सध्या स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 चौकारांची वैयक्तिक 8 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. महेंद्र गुलवी थोडंसं महागडा ठरतोय. मागील सामन्यामध्ये निर्धाव षटक आणि या सामन्यामध्ये मात्र महागडं षटक. इथे मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये कव्हर इतर मध्ये कुठल्या प्रकारची चूक नाही. बिग ब्लो मोठा मासा घालायला लागतोय. बिग फिश इन नेट. दक्षिश सिंगोले बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. व्यासपीठावरती उपस्थित निंबोलीचे समाजसेवक सागरदादा गुळवी यांचा आपण व्यासपीठावरती सन्मान करणार आहोत. योगेश दादा, मी आपल्याला विनंती करेन या स्पर्धेचे जनक खरं तर ज्यांनी अफाट मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेले आमचे योगेश दादा आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण सागरजी गुळवी दादांचा सन्मान करणार आहोत. उद्योजक तथा समाजसेवक निंबवली आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती आपण पूर्ण करीत आहोत. आणि त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित जितजी तारे यांचा आपण देखील सन्मान करतोय. जित तारे दादांचा देखील आपण आपल्या व्यासपीठावरती शुभ सन्मान पूर्ण करणार आहोत. पुन्हा एकदा आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक नियोजक ज्यांचं अगदी बारीक लक्ष प्रत्येकी गोष्टीवरती स्पर्धेचं असतं, आमचे योगेश दादा यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण इथे पूर्ण करतोय. येस, पुन्हा एकदा इथून थेट जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. दुसरं षटक जयेश वखारे हाताळण्यासाठी आलेलं आहे. फार एंड कडून आपण पाहतोय या भिनार विलतच्या टोकाकडून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. प्लेन मेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय या ईस्ट रक्षेच्या हातामध्ये. चांगली सुरुवात. जयेश वखारेकडे वेग आहे, नियंत्रण आहे आणि ह्या खेळाडू नक्कीच धनेचलन कुक्षसारख्या संघाकडून देखील सिटी क्रिकेटमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे अनुभव चांगला आहे, दांडगा अनुभव आहे. जयेश वखारे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता. थर्ड मॅन रिझनमध्ये चेंडू जातोय तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या हळूच पुरुष शकते. धावफलकावर 19 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3-3 षटकांचा सामना आपण पाहतोय. पहिलं षटक महेंद्र गुलवे याचं मार्ग ठरलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने तब्बल 18 धावा खर्च केल्या होत्या. मागील सामन्यामध्ये ज्या गोलंदाजाने एकही धाव खर्च केली नव्हती तो गोलंदाज या सामन्यामध्ये महागडा ठरलेला पाहायला मिळालेला आहे. जयेश वखारे दररोजच्या टोकाकडून राज सिंगोलेसाठी. इथे मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय कट्टर. निंबोलीचे पोलीस पाटील सन्माननीय जगन्नाथजी दिनेशजी गुळवी साहेब आणि त्यांच्या समवेत जगन्नाथजी गुळवी साहेबांचे ते नुकतं शुभागमन झालेलं आहे. दिनेशजी गुळवी साहेब आणि जगन्नाथजी गुळवी साहेबांचं आई वज्रेश्वरी निंबवली चषकामध्ये 2024च्या पर्वामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. येस कॉम्बॉक्स. धावसंख्या स्थिर आहे. धावपलेकडे 19 धावा. यावेळी मात्र पंचांचा इशारा वाईड येतोय. अव्वांतर धाव वाईड चिरोपणे या धावसंख्या 20 वर पोहोचते. राज सिंगोले आपण बघतोय या कोणी या संघाचा बाहुबली बॅटर, बाहुबली फलंदाज. मागील सामन्यामध्ये 2 उत्तुंग षटकार अगदी बाहुबली सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. या सामन्यामध्ये जयेश वखारे यांनी त्याला थोडंसं शांत ठेवलेलं आहे, थोडंसं परेशान हैराण केलेलं आहे. मात्र जास्त वेळेला हा फलंदाज हैराण राहत नाही हे आपण पाहू शकता. मोका भी दिया और छक्का भी दिया. चेंडू निघून जातोय लॉंग ऑनच्या वरून सीमा पार. मस्तक पे दस्तक षटकार.
धावसंख्या 26. प्रेमच्या डोक्यावरून हा फटका पाहायला मिळतोय. वाह ताज नाही वाह राज बोलिये. धावसंख्या वेगाने वाढून होते ते धावपलीकडे 26 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यश वाखारे दुसरं षटक घालतोय या भिनार संघाकडून. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. यावेळी प्रॉपर टायमिंग साधलं नाही. या लॉंग रनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या वाढते. 27 धावा 27. दुसरं षटक प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळते. तर यावेळी सामनागर फलंदाज कुणाल पाटील. हो 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 या उडा या. वॉट अ शॉट. ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. कृणालच्या बॅट मधून बेमिसालला शिक्सर पाहायला मिळतोय आणि शेतकऱ्यांनी संघाच्या धावसंख्या येतोय. आकार धावसंख्या वेगाने वाढून होते. धावपल्लीवर डबल 3. 33 धावा. 2 षटकाची समाप्ती. 33 धावा. चांगली धावसंख्या पाहायला मिळत आहे जनमन खोनी या संघाची. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल HD स्पोर्ट्स केवनी विपक्ष जय बुलढाण्यात सरवली या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघ संघनायक आपण जर आला असेल तर रिपोर्टिंग करायचं. आपण जर वेळेवर रिपोर्टिंग केली नाही तर आपला 4 षटकाचा सामना 3 षटकांचा खेळवला जाईल. प्रेम भोईर शेवटचं षटक हाताळण्यासाठी या सज्ज होतोय. शेवटच्या षटकाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. इथून धावा रोखाव्या लागतील कारण धावसंख्या झाली ती धावपलीकडे 33 धावा. एका चांगली जोडी मैदानामध्ये. एका बाजूला कृणालला तर दुसऱ्या बाजूला राज. दोन सामन्यामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी करणारे गोलंदाज इथे मात्र महागडे ठरलेले आहेत. महेंद्र गुलवी जो हॅट्रिक मागील सामन्यामध्ये पूर्ण करणारा गोलंदाज तो मागणा ठरला होता आणि याचपर्यंत पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज प्रेम भोईर आता मात्र गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. पाहूया हा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. एकच संघाचे 2 गोलंदाज ज्याने या विकेट हॅट्रिक पूर्ण केलेले आहे. यावेळी लॉफ केलेले आहे. लॉफ्टेड फटका. राज का आज चलता हुआ चेंडू निघून जातोय या लॉंग ऑनच्या वरून सीमा पार षटकार. प्रेम भोईरचं स्वागत राज सिंगोले यांनी षटकाराने केलेलं आहे. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. थोडीशी दिशा भरकटतोय गोलंदाज. 55 वाईटचा येतोय. अव्वांतर धाव आणि अव्वांतर धावेने संघाची धावसंख्येमध्ये देखील सिंगल निवाड. धावसंख्या 40 धावा. डेंजर झोन करे धावसंख्या मार्गक्रमण करताना पाहायला मिळते कारण प्रत्येकी 3 षटकाचा सामना आहे आणि इथून ज्या धावा बनतील नक्कीच त्या बेनिफिट असतील जनमन कोणी संघासाठी. धावसंख्या 40. लॉर फुलटा चेंडू समोर खेळला जातो मात्र चेंडू जातोय या पॉइंट रिजन मध्ये. धावसंख्या सिंगल ने वाढते. 41 धावा. शेवटचे षटक मार्गस्थानी. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जयप्रसंग भिनार संघाकडून प्रेम भोईर शेवटचं षटक चालतोय. राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे चेंडूला टोललेल्या मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते दिनेश कडून. क्विक थ्रो देखील. फक्त एकच धाव. एका धावेपेक्षा अधिक नाही. पुन्हा एकदा सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 42 धावा.
प्रशांत गुलवी चांगली स्कोरिंग करताना एक अष्टपैलू ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आहे प्रशांत गुलवी. जिथे कमी तिथे आम्ही, ही भूमिका नेहमीच त्यांची राहिलेली आहे. नक्कीच परवा दिवशी गोल्डन षटकार त्याने खेचला होता. म्हणजे प्रशांतला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. मात्र सध्या एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतो. या मॅन ॲट गोल्डन फिंगर म्हटलं तर वावगा ठरणार नाही. यावेळी मात्र एक्स्ट्रा कोरिजनमध्ये चेंडू टोललेला आहे. इथे देखील प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. सिंगलने धाव फलक हलता ठेवलेला आहे. आपण पाहतो एकेरी धावांवर भर दिला जातो आणि तसंही आहे. मुंबईची लाईफलाईन बेस्ट अँड लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन डबल अँड सिंगल. सिंगलने धाव फलक हलता ठेवलेला आहे जयनमान खोनी संघाच्या फलंदाजाने. धावसंख्या 43-43. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. पॉइंट रिझन मध्ये पुन्हा एकदा सिंगल रन्स. प्रेमचं कौतुक करावं लागेल यावेळी या षटकामध्ये. खरं तर हे षटक प्रशांत आपण पाहतोय या हाणामारीचे षटक. मात्र या षटकामध्ये मोठ्या बॅकलिपचा वापर कोणी संघाच्या दोन्ही दिग्गज फलंदाजांना करू दिलेला नाही. अगदी डोके वर करण्याची संधी दिलेली नाही. षटकाराचा जर अपवाद वगळला तर षटकारानंतर चांगली वापसी करताना आपण पाहतोय गोलंदाज प्रेम भोईर. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. सामोजल फलंदाज कृणाल पाटील, सॉरी राज सिंगोले. इथे मात्र बॅटच्या टोला लागतोय. एस्ट्रेक्सच्या मागे फायनल एक रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव. तर अशा प्रकारे निर्धारित 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना ज्या कोणी संघाने आपल्या धावपलीकडे धावा जोडलेल्या आहेत त्या 45 हिटमॅन रोहित शर्माचा जर्सी नंबर आणि 46 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जयबजरंग भिनार या संघासमोर. या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, काय घडेल आणि काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे समालोचक व्हॉइस ऑफ झेडके मोनिश पाटील. दरम्यान ड्रोन मेडिकल यांच्याकडून कुमार गुणसाठी आणि जयबजरंग भिनार संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद ड्रोन मेडिकल. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हॅलो हॅलो नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा सर्वांचं आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निंबोली गावचं आमच्या सर्वांचे लाडके आप्पा जगन्नाथजी गुळवे साहेबांचं इथे आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. खरं तर आप्पा यांचं मोलाचं सहकार्य आमच्या स्पर्धेला लाभलंय आणि त्यांची शुभ उपस्थिती आमच्या या स्पर्धेसाठी भरपूर महत्त्वाची आहे, मोलाची आहे. आणि त्यांच्या शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात असे योगेश दत्तांच्या शुभ हस्ते आम्ही आप्पा यांचा शुभ सन्मान करतो. धन्यवाद आप्पा, वेळात वेळ काढून आला, त्या स्पर्धेला आपली शुभ उपस्थिती दर्शवलीत आणि खऱ्या अर्थानं मोलाचं सहकार्य आपल्या आमच्या स्पर्धेला लाभलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय.
धन्यवाद. चला जाऊयात मॅचच्या दिशेने आपण पहिला पूर्वार्ध पाहिला आणि पूर्वार्धामध्ये जर प्रथमतः बॅटिंग करताना खोडी संघाचा विचार केला तर फलकावरती धावा जोडल्या गेल्यात 45 आणि 46 धावांचं आव्हाने दिलं गेलंय ते म्हणजेच जय बजरंग भिनार या संघाच्या विपक्षामध्ये 3 षटकाची मॅच असं आहे हे विसरून चालणार नाही. 18 चेंडूंचा खेळ आहे कारण की आपण सकाळच्या सत्रापासून पाहिलं 4 षटकांच्या मॅच जसं जसं सत्र पुढे चाललंय षटक आता 3 षटकांची आपल्याला मॅच पाहायला मिळतात. दरम्यान दरम्यान आपल्याला चेंडू व्यवस्था रोहन पाटील रिचार्ज स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पोहोचली गेली त्यांचं देखील खूप सारं धन्यवाद. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चला जाऊयात आपण मॅचकडे. ऑन गोईंग मॅच एक जबरदस्त फाईट पाहायला मिळते. जय हनुमान खुनीच्या विपक्षामध्ये जय बजरंग भिनार या 2 संघांच्या विपक्षामध्ये रंगलेली ही मॅच. बॅटिंग करताना जर पाहिलं गेलं तर दक्षिण शिंगोलीची एक चांगली सुरुवात 2 चौकार 8 धावा त्याने बनवल्या. तदनंतर ज्या गोष्टीची चर्चा आपण सकाळच्या सत्रापासून करत आलो की पार्टनरशिप फार गरजेची असते ती एक चांगली पार्टनरशिप कुणाल पाटील आणि राज शिंगोलेच्या मध्यंतरी आपल्याला पाहायला मिळालं ज्यामध्ये कुणाल पाटीलच्या 17 धावा राज शिंगोलेच्या 15 धावा आणि टोटल धावसंख्या फलकावरती जर पाहिल्या तर कोणी संघाच्या 45 पाहायला मिळाल्या आणि 46 धावांचं आव्हान. एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. गोलंदाजी मॅटवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजीवरती आज युजुअल कोणी संघाकडनं पहिलं अस्त्र प्रमुख गोलंदाज लीड करणारा गोलंदाज दक्षिण शिंगोलेला आपण पाहतोय. एक जबरदस्त ऑलराऊंडर म्हणून ज्याला ओळखलं जातं कोणी संघाकडनं बॅटिंगवरती चांगली बॅटिंग गोलंदाजी चांगली क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये म्हणजे जेव्हा संघाने जशा प्रकारच्या रिक्वायरमेंट्स लागल्या ना तर रिक्वायरमेंटला साजेल असा खेळ करणारा हा दक्षिण शिंगोळे आपण पाहतो. मॅन फ्रॉम खोणी. सोशल मीडियावरती देखील आपण पाहतोय दक्षतला अपडेटेड आहे. दक्षिण शिंगोले या नावाचं युट्यूब चॅनल ज्याचं आहे 80,000हून जास्त सबस्क्रायबर त्याच्या चॅनलला भेट दिलेली आहे. सबस्क्रायबर आहेत त्याच्याकडे म्हणजे अनेक क्षेत्रांमध्ये आपण याला कार्यरत पाहतोय. पण क्रिकेट म्हणतात ना की जोडलेली नाळ असते ना क्रिकेट सोबत माणूस कुठेही जाऊ द्या या क्रिकेट पासून दूर जाता येत नाही. ती जोडलेली नाळ मात्र दक्षतला त्याच्या कामांपासून इथपर्यंत घेऊन येते आणि एक चांगला खेळ करायला भाग पाडते आणि तेच दाखवताना दक्षत आता गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन आणि बॅटिंगवरती 2 सलामीचे बॅटर ज्यांना विस्फोटक म्हणून ओळखलं जातं कुमार गुंड हे नाव विसरून चालणार नाही. आणि दुसऱ्या बाजूने दिनेश गुळवी. बल तयार. षटक क्रमांक पहिला चेंडू फुल टॉस होता. इथे हलक्या गतीने फक्त दिशा दिली आहे. थर्ड क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने जातोय. एक धाव तर बनवली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. आय थिंक सो रेडी नव्हते कुमार. ठाऊक होतं नाराज आहे स्वतःपासून कारण की फुलटॉस म्हणजे पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीने संधी निर्माण आली होती ना एखादा मोठा फटका एक्सपेक्ट करत होते ते पण ज्या वेगाने चेंडू आला किंवा पहिला चेंडू अशा प्रकारचा पडेल एक्सपेक्ट करत नव्हते. पहिल्या चेंडूवरती आली एक सिंगल आणि सिंगलने खातं उघडलं गेले 46चा पाठलाग करताना. विपुल टॅटूचे प्रोप्रायटर विपुल दादा यांचं देखील इथे शुभागमन झालंय. जे सामिंद्राचे खास या स्पर्धेसाठी इथपर्यंत ते दाखल झाल्यात. या स्पर्धेच्या वतीने विपुल दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला जवळ मॅचकडे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल. आता यावेळेस दिनेश गुळवीला आपण स्ट्रायकर एंड वरती पाहतोय. चेंडू क्रमांक 2 पुढे टाकला होता ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करताना दक्षच्या विपक्षामध्ये पहिला ब्लास्ट पहिला धमाका. धावसंख्या फलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली गेली 7 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आपण पाहिली कुमार गुणच्या माध्यमातून. तदनंतर दिनेश गुळवे जसा पट्ट्यामध्ये चेंडू पाहिला रडार मध्ये होता सरळ फेकून दिला गेला सीमारेषेसाठी 6 धाव्यांकरिता. बोल तयार. पुन्हा एकदा स्कोअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता पाकवड स्क्वेअर लेगला.
एक सिंगल धावेकरिता क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले आणि फेकी करेपर्यंत एका सिंगलने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचेल ती म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग केली खोणी संघाने 46 धावांचं आव्हान दिलं आणि ते पार पाडताना 9 धावा. षटक क्रमांक प्रगतीपथावरती पहिलंच आहे. 3 षटकांची आपण मॅच पाहतोय. सरसवत मॅचकडे बॉल तयार. येणारा पुढचा चेंडू यावेळेस पहा अक्रॉस द हँड रडार मध्ये चेंडू डीप 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 बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलंय. कुमार गुण ही ताकद हे वादळ सुरुवात झाली आता मैदानामध्ये. सुंदर मधुर संगीत आपल्या कानांपर्यंत पोहोचलं आणि मधुर षटकार देखील पाहायला मिळाला होता. धावा टोटल फळकावरती 15. ज्या दक्ष शिंगवलेने आज संपूर्ण दिवसामध्ये बॅटर्सला बांधून ठेवले त्याच्या विपक्षात हल्ले. पुन्हा 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 अजून अजून एक धमाका. इतने आसानी से कुमार गुण हार नहीं मानने वाले. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती जोडल्या गेल्या. 46चा पाठलाग करताना 20. का अफलातून बॅटिंग चालू आहे मैदानामध्ये जय बजरंग भिनार संघाची. आमचे लाडके आप्पा इथून नक्कीच आपल्या स्पर्धेतून रजा घेतात. धन्यवाद आप्पा, वेळात वेळ काढून आपण आला त्या स्पर्धेला आपली मुख्य उपस्थिती दर्शवलीत याबद्दल संपूर्ण मॅनेजमेंटच्या वतीनं आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अनेक साऱ्या पाहुण्यांनी अनेक साऱ्या मान्यवरांनी या स्पर्धेला भेट देतात. पहिल्या दिवसापासून चालू आहे आणि लाडके आप्पा देखील आपल्यापासून आता रजा घेताना आपण पाहतोय. चौथ मॅचकडे शेवटचं अंतिम चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलं. यावेळेस दक्षत नाही हलक्या गतीने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गॅदर करताना डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 46चा पाठलाग करताना विदाऊट लॉस भिनार संघ अर्थात जय बजरंग भिनार संघाची धावसंख्या फळकावरती पाहतोय 20. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी धाव्यांची गरज आहे 26. विनंती करेन टीम खोणी संघ मैदानाच्या खेळपट्टीवरती टीम मीटिंग घेऊ नका. बघा ज्या पद्धतीने आपण खेळपट्टी पाहतोय माती विकेट आहे त्यामुळे विकेट थोडीशी वाचवणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे सर्व संघांना इथून विनंती करेन की टीम मीटिंग कोणत्याही प्रकारची खेळपट्टीवरती किंवा खेळपट्टीवरती वॉक करू नका. पंच देखील वारंवार आपल्यापर्यंत सूचना पोहोचवतात. एनिवेज चला जाऊयात मॅचकडे. 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 20 या आकड्यावरती. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी धाव्यांची गरज आहे 26. पण खोणी संघाला मी अनेकदा जेव्हा अशा परिस्थितीमध्ये लढताना पाहिलं किंवा अशा संकटामध्ये सापडताना पाहिलं ना की मग आठवण येते खोणी संघाच्या अभिमन्यूची. आणि ज्याला नाव दिलं अभिमन्यू तो आतिश पाटील आता गोलंदाजीवरती. कारण की अनेक वेळा अशा सिच्युएशन मध्ये खोणी संघाला बाहेर काढण्याचं काम त्याने करत आलाय. सो आता देखील कंडिशन्स तशाच प्रकारच्या आहेत. मग एक अभिमन्यू जो होता जो महाभारतामध्ये चक्रव्यूह मध्ये घुसत होता हा अभिमन्यू चक्रव्यूह मध्ये घुसून बाहेर निघून खोणी संघाला बाहेर काढेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आतिश पाटील गोलंदाजीवरती. 12 चेंडू 26. मॅच फारशी दूर नाहीये आता भिनार संघाच्या पासून जर पाहिली तर दृष्टिकोनातून त्यांच्या पाहिली तर. पण आता एक्स्ट्रा ऑर्डरनी करून दाखवावं लागेल गोलंदाजांना.
कुमार गुंडफलातून बॅटिंग करतायत. 2 षटकार 1 सिंगल त्यांच्या बॅटमधनं आणि दिनेश गुळवीची सुरुवात लाजवाब होती. षटकार आणि 600च्या स्ट्राईक रेटने त्याने खातं उघडलेलं. बॉल तयार आतिश पाटील. पहिलाच बॉल फुल लेन्स ऑफ समच्या बाहेर. हलक्या गतीने 1 सिंगल धाव बनवली. लॉंग ऑनचे खेळाडू तिथे चेंडूला गॅदर करून फेकी करेपर्यंत 1 सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल जाऊन पोस्ट 21 आकड्यावरती. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन बॅटिंग ऑर्डर्स मध्ये अनेकदा डोकेदुखी असते. प्रत्येक चेंडूवरती गोलंदाजाला आपली स्ट्रॅटेजी आपली फील्ड चेंज करावी लागते. त्यामुळे अनेकदा पाहिलंय की जो लेंथ शोधत असतो ना बॉलर ती लेंथ भेटत नाही तेवढी सहजासहजी. म्हणून अनेकदा आपण पाहतो ना की इंटरनॅशनल क्रिकेट म्हणा की आपला टेनिस क्रिकेट म्हणा अनेकदा लेफ्ट राईट कॉम्बिनेशन यूज केले जातात आणि असाच प्रकारचं कॉम्बिनेशन आता सध्या आपण भिनार संघाकडनं पाहतोय. कुमार गुंड आणि दिनेश गुळवीची जोडी पारंपरिक ओपनिंगची जोडी आपण पाहतोय आणि दोन्ही संघांचा विचार केला टॉप 8 साठी लढतायत कारण की इथला विजयी संघ टॉप 8 मध्ये जाणार आहे. त्यामुळे महत्वाची मॅच. हलक्या गतीने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तो ऑफ साइडला 1 सिंगल धाव पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहिले कुणाल पाटील होते. 1 सिंगल धाव आणखी एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 22 आकड्यावरती. बघा खराब चेंडूवरती अटॅक करणं पण चांगल्या चेंडूवरती डबल सिंगल घेणं फार गरजेचं असतं कारण की डबल सिंगलने काय होणार आहे तर तुमचा रन रेट जो आहे ना तो हालत राहणार आहे. जर डॉट बॉल आले तर मग रिक्वायर्ड रन रेट हळूहळू का होईना पण वाढत जाईल आणि बघता बघता मग मॅचचं चित्र बदलत असतं. त्यामुळे डबल सिंगल क्रिकेटमध्ये फार महत्वाचे असतात. अनेकदा पाहतोय की 24 चेंडू प्रत्येक फलंदाज येतो आणि प्रत्येक चेंडूवरती मोठा हिट करायला बघतो आणि मग मॅच गमावली जाते. पण इथे प्रॉपर स्ट्रॅटेजी म्हणतात ना की क्रिकेटमध्ये तुम्हाला विजयीशीर घ्यायची तर स्ट्रॅटेजी आखणं आणि आखलेली स्ट्रॅटेजीला पूर्णपणे मैदानामध्ये उतरवणं फार गरजेचं असतं. लव फुल टॉस हवेमध्ये होते. दक्ष तिकडे हाफ चान्सेस. अशा मोमेंट मध्ये तुम्हाला हाफला फुल करायचंय आणि म्हणतात ना की मग घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. झेल सुटली ओव्हरथ्रोच्या माध्यमातून 1 एक्स्ट्रा देखील धाव दिली आणि मग या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते जाऊन पोहोचली 24. बिनबा 24 धावांची पार्टनरशिप. बघा तुम्हाला मॅच जिंकायची असेल ना अशा प्रकारचे तुमचे हाफ चान्सेस फुल करावे लागतील. 1982चा वर्ल्ड कप आठवते कपिल देवची मग ती उलटी धावत घेतलेली झेल आणि मॅच फिरली होती पूर्णपणे. त्यामुळे अशा प्रकारच्या रिस्क जेव्हा येतात तेव्हा तुम्ही तेव्हा पत्कारताना तेव्हा विजयाचे चान्सेस वाढणार. एनिवेज ट्राय तर चांगले केले होते. म्हणतात प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न करत राहणं फार गरजेचं. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 24 धावा फळकावरती. चेंडू क्रमांक 4 बॉलर आतिश पाटील. लवा फुल टॉस हातात चुकी आणि चुकीवरती जसूर. झेल सोडल्यावर अनेकदा पाहिलंय जेव्हा जेव्हा झेल सुटेल तेव्हा तेव्हा मोठा फटका आणि आता चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता आणि 6 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती टोटल 3-0 30 आकड्यावर. आता 8 मध्ये बनवायचे 16 धावा. आतिश पाटील आले होते पण ते देखील तितकेशे कारोमदार चांगली नाही बनवू शकले मैदानामध्ये. 2 सिंगल आल्या तदनंतर झेल सुटली 2 धावा. मग तदनंतर जर बघितलं गेलं तर 6 धावा षटकार आला. तिथे देखील झेल होती म्हणा. उडवलाय पुन्हा एकदा हवेमध्ये. आता दक्ष तिथे पोचतील. टिपली जाईल झेल. मिळेल विकेट. फलंदाज परतेल. मॅच मध्ये ट्विस्ट. कहाणीमध्ये ट्विस्ट बघायला विसरू नका. आई वज्रेश्वरी चषक 2024 कारण की आता आली मॅच मध्ये रंगत. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेतला आणि तदनंतर मॅच मध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट आलाय कारण की विकेट क्रमांक पहिला झटका. अनेकदा काय होतं की मॅचचा मोमेंट चालू असतं आणि एखादा असा ब्रेक थ्रू जेव्हा मिळतो ना त्यावेळेस मोमेंट शिफ्ट होण्याचे अधिक चान्सेस असतात
हे अनेकदा पाहिलंय. टेस्ट क्रिकेटमध्ये देखील म्हणतात ना की एखादी पार्टनरशिप ब्रेक केली, एक विकेट मिळाला की अनेकदा त्याच्या पाठोपाठ 3-4 विकेट लागलेले असतात. अशाच प्रकारची काही सिच्युएशन असते. मोमेंट शिफ्ट झाली ना की मॅचचं चित्र बदलतंय. कदाचित आता कोणी संघाकडे मॅच येईल का, कारण की विजयासाठी आता 7 चेंडू आणि धाव्यांची गरज आहे ती 16. 7-16चा खेळ. शेवटचा अंतिम चेंडू, पंचांचा इशारा, वाईड चेंडू, एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल. धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 31, 31 म्हणजे 7 मध्ये अजून देखील 15 बनवायच्यात. ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है. क्रिकेट एक बस खेल है, खेलना जरूरी है. 7 मध्ये बनवायच्यात 15 धावा. जबरदस्त मॅच. टॉप 8चा प्रवासासाठी मॅच कशी असावी ना, तर मी म्हणेन मॅच अशी असावी. दोन्ही संघ आपली जीव जान लावतात. फुला लेनचा चेंडू होता, पाठीमागे क्षेत्ररक्षक वल जज जबरदस्त झेल. विकेट पडेल दुसरा आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा आणखी एक ट्विस्ट. बघ, याआधी एका गोष्टीचा उल्लेख केला होता की प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न करत राहणं फार गरजेचं असतं. आपण लहानपणी एक गोष्ट नक्कीच ऐकली होती, ससा आणि कासवाची शर्यत लागलेली. कासवाला माहिती आहे की ससा वेगावरती स्वार आहे, तो जिंकेलच. पण कासव का जिंकला, त्याने रिझल्टचा विचार न करताना चालत राहिलं. त्यामुळे जीवनामध्ये पर्याय एक असतो, आपण जिंकू हारू तो रिझल्ट नंतर कळेल, ती नियती उत्तर देईल. पण चालत राहणं, त्या रेसमध्ये चालत राहणं फार गरजेचं असतं. आणि सध्या कोणी संघ तेच करताय की जिंकू या हारो, चालत राहणं, लढत राहणं गरजेचं आहे. लढत आहेत आणि सध्याची कंडिशन 6 चेंडू 15ची मॅच. आपल्या मुख्य अतिथी मंचावरती शुभागमन झालेले विजेंद्रजी जाधव साहेब, जमिनारचे माजी उपसरपंच आहेत. वेलकम दादा. आपलं देखील आई वज्रेश्वरी चषक निंबवली या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बिरार गावचे माजी उपसरपंच अर्थातच जाधव साहेबांचे ते शुभागमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. येस मोनिश. धन्यवाद. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतो अनेक सारे मान्यवर आपल्या व्यासपीठावरती व्हिजिट करताना, आणि आपण आपल्या स्क्रीनवरती देखील पाहू शकाल सर्व आपले मान्यवर. एसके एंटरटेनमेंट लाईव्हच्या माध्यमातून हा थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतो व्यासपीठावरचा. आता मॅच मधलं समीकरण जर बघितलं गेलं तर 2 षटकांचा खेळ जिथे समाप्त झाला, 31 धावा फळकावरती जोडल्यात आणि आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 15चं समीकरण सोडलंय. थोडंसं स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच. चांगली मॅच रंगली गेली आहे. सुंदर पद्धतीने पहिली पार्टनरशिप आपण कुमार गुणची पाहिली. दिनेश गुळवीची जोडी त्याच्या समवेत होते. 16 धावा दिनेशने बनवल्या होत्या. 2 षटकार त्याने जोडले. एक झेल देखील ड्रॉप झाली मध्ये. 14 धावा त्याने बनवल्या होत्या. आणि कुमारच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 14 धावा पाहिल्यात. पण जसा पहिला ब्रेक थ्रू मिळाला ना, तसा दुसरा विकेट देखील आला होता. आणि म्हटलं होतं ना की अतिश पाटील अभिमन्यूचं काम करेल का. आता 2 विकेट तर त्याने मिळवल्यात. थोडेसे मागडे राहिले, पण जे ऑपॉर्च्युनिटीज असतात त्या क्रिएट करून दिल्या. 2 विकेट महत्वाच्या ब्रेक थ्रू त्याने दिलाय. पण विसरून चालणार नाही, भिनार संघाचा पाठीचा कणा कुमार गुंड अजून देखील मैदानावरती आहेत. आणि सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहेत. गोलंदाजीवरती गोलंदाज षटक क्रमांक 30 राज शिंगोले. एक अनुभवी आणि म्हणतात ना की विश्वातला सर्वात मोठा गुरु कोण, तर मी अनेकदा म्हणतो अनुभव सर्वात मोठा गुरु. आणि तोच अनुभव आता पणाला लागेल का. पण दुसऱ्या बाजूला देखील कुमार गुंड हा देखील अनुभवी आहे, हे विसरून चालला नाही. म्हणजे एक्सपिरियन्सच्या अगेन्स्ट एक्सपिरियन्स. वा वा, याच्यापेक्षा अधिक मेजवानी क्रिकेटमध्ये काय हवी आहे. SD स्पोर्ट्स केवनीचे कॅप्टन आणि टेमगरचे कॅप्टन आपण यायचं त्वरित टॉस साठी. SD स्पोर्ट्स केवनी आणि टेमगरचे कॅप्टन आपण या टॉस केला जाईल. यस मोनिश. धन्यवाद प्रथमेश. राज शिंगोले गोलंदाजीवरती षटक क्रमांक 30 शेवटचं अंतिमचं मॅच रंगतीये. 6 चेंडू, धावा पाहिजे जिंकायला 15. एका बाजूने जय बजरंग भिनार तर दुसऱ्या बाजूने जय हनुमान खोनी. दोघांच्या नावात जय, पण विजय कोणाला मिळेल. हा पहा कुमार बॉल तयार.
पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता चांगल्या पद्धतीने, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले गेले हलक्या गतीने, धावेचा विचार केला नाही घेतली, कारण की कुमारला हवी आहे स्ट्राईक आणि या सिच्युएशन मध्ये जितके चेंडू कुमार खेळेल तेवढा बेनिफिट आपल्या संघाला आहे, स्वतःवरती जिम्मेदारी. म्हणून अनेकदा म्हणतात ना की बघा डिसिजन काहीही घ्या पण घेतलेला डिसिजन योग्य करणं हे आपल्या हातामध्ये असतं. आता ते घेतलेला डिसिजन योग्य होईल की नाही हे पाहावं लागेल. पहिला बॉल डॉट 5 मध्ये हव्यात 15. पुढे टाकलाय वाईड शॉर्करचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला, एक धाव तर मिळाली आहे, फेकी करेल, दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि रनआउटची संधी देखील निर्माण होईल. एकाच धावेवरती संपुष्ट मानावे लागेल पण कुमारला मिळाले स्ट्राईक, विकेट मिळतोय, विकेट क्रमांक 3. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती पाहतोय 32. हाय व्होल्टेज मॅच, कारण की अजून देखील 4 मध्ये 14 ची गरज आहे. कुमार 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 गुण नावाचं वादळ आता झळकेल का? राज तयार, हवेमध्ये खेळलाय, डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक बड़ी बड़ी मछली जाल में, ये कैच नहीं ये मैच थी. म्हणून म्हटलं होतं ना की विजय मिळेल या पराभवाल, ते न ओळखता चालत राहणं गरजेचं आहे आणि कोणी संगत चालत राहिले आणि चालता चालता काय तर आता मॅच देखील जवळ येत चालली आहे. परिस्थिती बदलली, परिस्थितीने आता मात्र रुख बदलले, वारे फिरले आणि आता 3 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज आहे. पण अजून देखील मी म्हणेन सामना संपलेला नाहीये. 2 मोठे फटके, एक डबल धाव, मॅच येऊ शकते पण त्यासाठी आता पिच हिटिंगची गरज आहे. ज्याच्यावरती अपेक्षा होत्या कुमार गुण फटकेबाजी तितकी चांगली नाही करू शकले या षटकामध्ये राजच्या गेन्स आणि तदनंतर मॅच आता पळटली आहे. पण मी म्हणेन की मॅच पळटली कुठे, ते आतिश पाटीलचा महत्वाचा विकेट जो मिळवला, जिथे दिनेश गुळवीची ब्रेक थ्रू पहिली विकेट मिळाली ना, तिथे ट्विस्ट झाला मॅच मध्ये. म्हणून म्हटलं होतं ना की या अभिमन्यूने अशा प्रकारची कामगिरी अनेकदा केली याआधी आणि आता देखील करताना. बोल तयार, राज शिंगोले, 3 चेंडू, विजयासाठी धावांची गरज आहे 14. एखादा मोठा फटका हवाय, खेळण्याचा प्रयत्न केला परेश, त्यानंतर इनफिल्डला शॉर्ट फाईन लेगला चेंडू लढवला जाते, एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं सामन्यामध्ये आता परिस्थिती जर बघितली तर परिस्थिती बदलली आहे. 33 धावा विजयासाठी 2 मध्ये हव्यात 13. दोन 13. बोल राज तयार, हाफ ट्रॅक चेंडू, शॉर्ट पुल केलाय, बॉल उंची आणि तदनंतर सीमारेषेच्या बाहेर षटकार. आता एक चेंडू आणि एका चेंडूवरती विजयासाठी गरजेच्या आहेत धावा 7. मोनिश, एक बॉल 7 ची गरज आहे पण स्पर्धेचा नियम ड्रेसिंग आणि चेसिंग हा कंपल्सरी राहील, त्यामुळे 1 बॉल 7 कंपल्सरी करायचा. एक चेंडू 7 धावा कंपल्सरी कराव्या लागेल. मग आता जर षटकार आला तर एका धावेची किंमत काय आहे ना ती कळेल. डॉट बॉल जीत चुकी है मॅच. टीम जय हनुमान खोनी संघ टॉप 8 मध्ये धडक देताना हे आनंदी चेहरे, ह्या चेहऱ्यावरचा आनंद, यामधली जिद्द, संघर्ष, मेहनत, सगळ्या गोष्टी आज दाखवल्या आणि या मैदानावरती आपलं नाव लौकिक करताना आपण पाहतोय दिव्यात मॅन ऑफ द मॅच, या मॅचचे हिरो. विजेंद्रजी जाधव आणि सागरजी गुळवे दादांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभास्ते प्रथमतः आपण टॉस करू, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच. येस कॉम्बॉक्स मॅन ऑफ द मॅच अनाउन्स करायचा.
जसं आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशनकडे वळत आहोत जिथे प्रथमेश आहेत तुमच्या समोर जोडलेले आहे आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये आपण मारोदी मॅच देणार